नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पालक पनीर रेसिपी करून पाहणार आहोत. पालक या रेसिपीसाठी भरपूर लागणार आहे. इथे लॉनच्या शेजारीच मी थोडीशी जागा होती त्यामध्ये पालक लावलेला आहे. हा ताजा ताजा पालक आपण आता काढून घ्यायचा आहे. पालकाची पाने अगदी नाजूक असतात, ते व्यवस्थित अशी तोडून घेऊया. भरपूर प्रमाणात पालक तोडून घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. इथे थोडं पाणी मी उकळण्यास ठेवलं होतं. त्या गरम पाण्यामध्ये आपण ही पाने घालून घ्यायची आहेत. 5 ते 6 मिनिट आपण ही पाने ब्लांच करून घेतलेली आहेत. त्यानंतर लगेच पाणी आपण गरम पाणी काढून घ्यायचं आहे. यावरती थंड पाणी ओतून आपण घ्यायचं आहे. त्यामुळे पालक थंड होतो, परत जास्त शिजत नाही, हिरवागार तसाच राहतो. आता थंड झाल्यानंतर त्याची बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. आता याची पेस्ट करून घेऊया. त्यानंतर बारीक अशी पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे पण हिरवागार तसाच पालक राहतो, तो काळा पडत नाही. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काजू घालून घ्यायचे आहेत. इथे कांदे 2 मी घेतलेले आहेत. आपण कांदा न वापरताही ही भाजी करू शकता. एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपण तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण मोहरी जिरे घालून फोडणी द्यायची आहे. इथे जिरे घातलेले आहेत. जिरे 1-2 चमचे आपण घालायचे आहे. इथे लसूणही आपण चिरून घालू शकता. हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पालकाची पेस्ट जी आपण मिक्सरला केली होती ती यामध्ये घालून घेतलेली आहे. एक 5 ते 10 मिनिट आपण याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्येच इथे मी एक बटाटा शिजवून घेतला होता, तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तो आता यामध्ये मिक्स आपण करून घ्यायचा आहे. बटाट्यामुळे आपल्या रेसिपीसाठी दाटसरपणा येतो. बटाट्याची एक छान अशी टेस्ट यामध्ये लागते. त्यालाही व्यवस्थित असं मिक्स आपण करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू व कांद्याची आपण जी पेस्ट केली होती ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये आपण काजू पेस्ट वापरली आहे. क्रीमही वापरू शकता आपण. बाजारातली क्रीम आपण वापरू शकता किंवा घरगुती ही साय आपण फ्रीजला ठेवून त्याची पेस्ट करून यामध्ये घालू शकता. इथे 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथे तुपाची फोडणी मी देत आहे. 1-2 आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. इथेही आपण लसूण बारीक चिरून घालू शकता. ही फोडणी आता आपण या पालकाच्या भाजीमध्ये घालायची आहे. छान अशी फोडणी आपण दिलेली आहे. ती आता मिक्स करून घेऊया. छान असा हिरवागार पालक खूप छान दिसत आहे. यामध्येच आता मी पनीर घालून घेतलेले आहे. पनीरचे आपण छोटे छोटे काप तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये वेलदोडे पूड घातलेली आहे. वेलदोडे पूड मी इथे भरपूर प्रमाणात घातलेली आहे. ते आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असे हे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. यामध्ये आपण गरम मसालाही घालू शकता. छान असं हे गरमागरम पालक पनीर तयार आहे.